नमस्कार, मी मोहाडे सर आणि तुमच्या सर्वांच्या स्टुडंट्स डिप्लोमा टेक अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. स्टुडंट्स, आता सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की आजचा जो लेक्चर आहे तो खूप इम्पॉर्टंट लेक्चर आहे. आजपासून आपण DSP 313306 DSU युजिंग पायथन हा जो सब्जेक्ट आहे आपल्याला हा सब्जेक्ट पूर्ण सखोल ह्याचा आपण अभ्यास करणार आहोत. आणि AIML आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेटा सायन्स असू दे किंवा मशीन लर्निंग AI आणि AIMLची ब्रांच, त्याच्यानंतर डेटा सायन्सची ब्रांच, हे तिन्ही ब्रांचेससाठी हा सब्जेक्ट आहे. खूप इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे. ह्यामध्ये आपण डेटा स्ट्रक्चर प्रॉपर वेमध्ये समजून घेणार आहोत, डेटा स्ट्रक्चर युजिंग पायथनचं. ठीक आहे, ह्याचा कोर्स कोड काय आहे 313306. खूप इम्पॉर्टंट कोर्स कोड आहे. कारण हा कोर्स कोड का इम्पॉर्टंट आहे तुम्हालाही माहिती फर्स्ट इयरमध्ये बसून की हा कोर्स कोडवरती आपली परीक्षा होते आणि परीक्षा आपली ह्याच्यावरती असते प्रॅक्टिकल एक्झाम्स वगैरे. तर हा जो कोर्स कोड ह्याच्याने आपण आपला जो सब्जेक्ट आहे जो 70 मार्क्सचा जो पेपर आहे आपला DSPचा, तो DSPचा जो पेपर आहे तो आपण सिग्निफाय करू शकतो. इम्पॉर्टंट आहे. हा तुम्हाला लेक्चर बघायचं आहे प्रॉपर वेमध्ये स्टुडंट्स. आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची जी लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. DMSचे आपण ऑनलाईन क्लासेस घेतो स्टुडंट्स. सो ऑनलाईन क्लासेसला आणि DSPच्या ऑनलाईन क्लासेसला पण तुम्ही जॉईन होऊ शकता. ठीक आहे, आणि लेक्चर्स तुम्हाला भेटणार आहेत. सो तुमच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या AIML आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेटा सायन्सचे ब्रांचचे जे मित्र असतील, फ्रेंड्स असतील, त्यांना तुम्हाला हे शेअर करायचं आहे. कारण डेटा सायन्स आणि AIMLचे जे सब्जेक्ट आहेत थोडेसे अवघड असतात आणि त्याला टॅकल करणं पण अवघड आहे. बट डिप्लोमा टेक अकॅडमी आणि मी म्हणजे मोहाडे सर तुम्हाला हेल्प करणार आहे फॉर SY डिप्लोमा AIML ब्रांच. ठीक आहे, आता सगळ्यात महत्त्वाचं काय की या सब्जेक्टचं @ आहे का. @ म्हणजे काय की हा जो सब्जेक्ट आहे स्टुडंट्स, हा सब्जेक्ट आपला इंटरनल सब्जेक्ट आहे. आता मग इंटरनल सब्जेक्ट म्हणलं तर अवघड आहे का, नाही. मग इंटरनल म्हणले तर मॅन्युअल पण इंटरनल राहणार, इंटरनल असेसमेंट होणार. म्हणजे काय आपलं इन्व्हिजिलेटर पण इंटरनलच असणार आहे. ठीक आहे, प्रॅक्टिकल एक्झाम पण इंटरनल होणार आहे. आणि किती मार्कचा पेपर आहे 175 मार्क्सचा हा टोटल सब्जेक्ट आहे. ठीक आहे, आणि तुमचे सगळ्यात महत्त्वाचं काय की फक्त 70 मार्क्सचा जो पेपर आहे बाकी सगळे प्रॅक्टिकल मार्क्स आहे. सो तुम्हाला तिथं पण फोकस करायचं आहे. नाव सगळ्यात महत्त्वाचं काय सिलेबस ओव्हरव्ह्यू बघून घेऊ आपण. ॲक्च्युली सिलेबसमध्ये काय दिलं आहे काय दिलं नाही आहे ते समजून घेऊ. इंट्रोडक्शन अँड कंट्रोल फ्लो स्टेटमेंट्स इन पायथॉन. पायथॉन म्हणजे तुम्ही पायथन म्हणा, पायथॉन म्हणा, काहीही म्हणा, ते इम्पॉर्टंट नाही. आपल्याला इम्पॉर्टंट काय की वर्डिंग्स कुठले असतील तरी चालतील, बट आपल्याला 70 out of 70 मार्क्स आणणं DSPमध्ये ते इम्पॉर्टंट आहे. कारण कॉम्प्युटर ब्रांचच्या मुलांना डेटा स्ट्रक्चर युजिंग C तुम्हाला काहीतरी ॲडव्हान्स शिकायला भेटतंय, ह्याचा उपयोग करून घ्या. ते पण डिप्लोमामध्ये. का, कारण डिप्लोमामध्येच तुम्हाला टेक्नॉलॉजीसोबत कनेक्ट होता येते. का, कारण पायथनच तुमचं फाउंडेशन आहे AIMLचा. ठीक आहे, AIMLचं फाउंडेशन आहे. आणि इथं तुम्ही पाया जर का तुमचा भक्कम नाही केला तर तुम्हाला पुढे जाऊन मशीन लर्निंग किंवा पुढे जाऊन AIMLचं जॉब भेटणं थोडंसं अवघड राहणार आहे. ठीक आहे, कारण मशीन लर्निंगमध्ये पूर्ण पायथन येतोय. PhD पर्यंत आपण पायथनच शिकतोय. मग तो BTechला पायथन शिकतोय, MTechला पायथन शिकतोय, परत मास्टर्सला पण पायथन शिकतोय. ठीक आहे, पायथन आपल्याला कुठंच आपल्याला सोडून जाणार नाहीये. का, जसं मॅथमॅटिक्स होतं, जसं मॅथमॅटिक्स आपल्याला 1ली ते 10वी, परत डिप्लोमामध्ये पण इंजिनिअरिंगला पण आपल्याला शिकायचे मॅथमॅटिक्स, तसंच पायथन जे आहे AIMLमध्ये खूप महत्त्वाचा रोल प्ले करतो. म्हणून पायथनवरती मास्टरी असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये आपण काय शिकणार आहोत, आपण शिकणार आहोत फीचर्स ऑफ पायथन. म्हणजे काय बेसिक फीचर्स. तो इंटरॅक्टिव्ह आहे का, ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे का, इंटरप्रेटेड आहे, प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट आहे. आता इथं त्यांनी 4 दिलेत. आता आपण एक्झाममध्ये 8 लिहायचे आणि आपल्याला आउट ऑफ मार्क्स तिथं भेटणार आहेत. पायथन बिल्डिंग ब्लॉक्स म्हणजे काय आयडेंटिफायर्स, कीवर्ड्स, आपलं इंडेंटेशन, व्हेरिएबल्स, कमेंट्स. सिम्पल जे पायथनचे जे बेसिक बिल्डिंग ब्लॉक्स आहे आपण एक एक कोड करून करणार आहोत. सो अवघड नाही आहे, सोपं आहे खूप. ठीक आहे, पायथन डेटा टाइप्स जसे Cमध्ये डेटा टाइप्स होते तसे पायथनमध्ये डेटा टाइप्स शिकायचे आहेत आपल्याला. बेसिक ऑपरेटर्स, अर्थमॅटिक, कंपॅरिझन, रिलेशनल असाइनमेंट, लॉजिकल बिटवाईज. आता हा जो सब्जेक्ट आहे हा पूर्ण 3rd इयरला सब्जेक्ट होता, 6व्या सेमिस्टरला हा सब्जेक्ट होता. आणि K-स्कीममध्ये काय केलंय, ह्याला 2nd इयरला आणलंय. म्हणजे किती कॉम्पिटिशन वाढवली आहे. म्हणजे 3rd इयरला अजून कॉम्प्लेक्स सब्जेक्ट आहे. ठीक आहे, ह्या अनुषंगानेच आपल्याला आता अभ्यास करायचा आहे. आणि पहिल्या चॅप्टरमध्ये काही नाही आहे, बेसिक आहे. बेसिक ऑपरेटर्स, अर्थमॅटिक, कंपॅरिझन, रिलेशनल असाइनमेंट, लॉजिकल, ते पण समजून घेऊ. ऑपरेटर्स कसे काम करतात, ऑपरेटर प्रेसिडेन्स कसं काम करतं पायथनमध्ये, कंट्रोल फ्लो स्टेटमेंट्स कुठले कुठले पायथनचे,
फॉर एक्झाम्पल कंडिशनल स्टेटमेंट्स असू दे, इफ एल्स, नेस्टेड इफ, लूपिंग इन पायथन, वाईल लूप, फॉर लूप. ठीक आहे, बेसिक आहे. बेसिक म्हणलं तर बेसिक आहे, अवघड अजिबात नाही आहे. ठीक आहे, फर्स्ट चॅप्टर पूर्ण बेसिक होता. सेकंड चॅप्टरमध्ये सुरू होतो आपल्या बेसिक पासून ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीकडे जाण्याचा जो अभ्यासक्रम आहे तो म्हणजे काय, पायथन स्पेसिफिक डेटा स्ट्रक्चर्स अँड फंक्शन्स. म्हणजे काय, डेटा स्ट्रक्चर्स आपण शिकणार आहोत म्हणजे काय, लिस्ट, टपल, सेट्स आणि डिक्शनरीज आणि यूज ऑफ पायथन. ठीक आहे, डिक्शनरीजपर्यंत एवढं लक्षात घ्या की सगळ्यांचं जो पद्धत आहे लिहिण्याची किंवा टायपिंग करण्याची, टपल, सेट्स, डिक्शनरी थोडीफार सेमच आहे, अवघड नाही. ॲक्सेसिंग व्हॅल्यू, डिलीटिंग व्हॅल्यू, अपडेटिंग बेसिक टपल्स, ऑपरेशन्स इन टपल फंक्शन्स. सेट्समध्ये पण तेच करायचे, डिक्शनरीजमध्ये पण तेच करायचे. फक्त सिंटॅक्स जो आहे तो बदललेला आहे, एवढं लक्षात घ्या. सिंटॅक्स जो आहे आपला, सिंटॅक्स बदललेला आहे आणि या सिंटॅक्सच्या जोरावरतीच आपल्याला कोडिंग लँग्वेजला मास्टर करायचे. का कोडिंग लँग्वेजला मास्टर करायचे, कारण सीमध्ये पण सेम होतं, फॉर लूप, वाईल लूप, डू वाईल लूप. आता डेटा स्ट्रक्चर युजिंग सीमध्ये जे अभ्यास करतो आपण तो तेच करतोय. काय करतोय आपण, डिफरंट टाईप्स ऑफ बायनरी सॉर्ट, बबल सॉर्ट. ठीक आहे, थोडंसं तिथं अवघड आहे, थोडंसं तिथं किचकट आहे. बट पायथनमध्ये खूप सोपं आहे, कारण सेम मेथडॉलॉजीज आहे आणि पायथन प्रॅक्टिस करणं पण खूप इझी आहे. कारण पायथननेच तुम्ही पुढे जाऊन AIचा कुठलाही जॉब तुम्ही तिथं ॲक्वायर करू शकता. ठीक आहे, यूज ऑफ पायथन बिल्ड इन फंक्शन्स समजून घ्यायचे आहेत. युजर डिफाईन्ड फंक्शन्स काय, आपण बनवलेले फंक्शन्स असतात ते. ठीक आहे, आपण त्याला कॉल करू शकतो, त्याला आर्ग्युमेंट पास करू शकतो, पॅरामीटर पास करू शकतो, रिटर्न स्टेटमेंट घेऊ शकतो. स्कोप ऑफ व्हेरिएबल्स, सर हे स्कोप ऑफ व्हेरिएबल्स आम्ही सीमध्ये पण शिकलेलो आहे, C++ पण शिकलेलो आहे आणि पायथनमध्ये पण तेच शिकायचं आहे. बाकी काही नाही आहे, फक्त फरक सिंटॅक्सचा आहे. पायथन मॉड्यूल्स अँड पॅकेजेस. आता मॉड्यूल्स अँड पॅकेजेस एकत्र काम करतात. खूप सुंदर कन्सेप्ट आहे, एकदम इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे. तुम्हाला एवढ्या चांगल्या रीतीने मी समजून सांगणार आहे की तुम्हाला एकही मार्क तिथं कट होणार नाही पायथनमध्ये. आणि छोटे कोड असतात पायथनचे, अवघड नसतात, 4 ते 5 लाईनीचे कोड असतात. ठीक आहे, त्याच्यानंतर नमपाय लायब्ररी आहे, मॅटप्लॉटलिब आहे, थोडेसे अवघड लायब्ररीज आहेत. पायथन पॅकेजेस आहेत, त्याच्यामध्ये मॉड्यूल्स अँड पॅकेजेस सेमच काम करतात. एक मॉड्यूल लिहायचं, मॉड्यूल नंतर दुसऱ्या ह्याच्यामध्ये कोडिंग करायची त्याची. युजिंग स्टँडर्ड नमपाय लायब्ररी, नमपाय फॉर ॲडिशन, सबट्रॅक्शन, नाही फॉर इंडेक्सिंग, रिशेपिंग ॲरेज अँड कंबायनिंग ॲरेज. ठीक आहे, नमपाय लायब्ररीबद्दल पण डिटेल मी तुम्हाला शिकवणार आहे, अवघड अजिबात नाही. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग युजिंग C++ शिकतोय सर. सी प्रोग्रामिंगमध्ये आपले जेवढे पण कॉम्प्युटरचे फ्रेंड्स आहेत ते C++ ऑब्जेक्ट ओरिएंटेड शिकतात. तर तीच कॉन्सेप्ट पायथनमध्ये पण आहे. पायथनमध्ये काय आहे, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचीच कन्सेप्ट आहे. म्हणजे काय, मग त्यामध्ये डेटा ॲब्स्ट्रॅक्शन आलं, डेटा इनकॅप्स्युलेशन आलं, म्हणजे हे थिअरिटिकल कन्सेप्ट आहे. इथं तुम्हाला 4 ते 2 मार्क किंवा 6 मार्कला क्वेश्चन येऊ शकतो. एक्सप्लेन डेटा ॲब्स्ट्रॅक्शन आणि डेटा इनकॅप्स्युलेशन. ठीक आहे, कन्सेप्ट ऑफ पॉलिफॉर्मिझम, मेथड ओव्हरलोडिंग अँड ओव्हररायडिंग, इनहेरिटन्स, टाईप्स ऑफ इनहेरिटन्स कुठले आहेत आपल्याला पण माहिती आहेत. आता फॉर एक्झाम्पल सिंगल लेवल इनहेरिटन्स, मल्टिपल, हायब्रिड, त्याच्यानंतर मल्टी लेवल आहे. ठीक आहे, हायरार्किकल आहे. ठीक आहे, एवढं टाईप्स ऑफ इनहेरिटन्स आहेत. लिनियर डेटा स्ट्रक्चर्स, ॲरेज, लिंक लिस्ट, स्टॅक अँड क्यूज युजिंग पायथन. आता हे लिनियर डेटा स्ट्रक्चर आहे. मग लिनियर डेटा स्ट्रक्चरमध्ये आपल्याला सर्चिंग करायचं, थोडासा अवघड पार्ट आहे हा क्यूज, स्टॅक्स अँड लिंक लिस्टचा. पायथनमध्ये थोडासा कन्सेप्ट थोडेसे इकडं बदलते. पायथनमधली जी कन्सेप्ट आहे थोडीशी बदलते, आपण ते पण शिकून घेऊ. नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर. नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर म्हणजे काय, ट्री टर्मिनॉलॉजी, बायनरी ट्रीज. ओके, नाव स्टुडंट्स, नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चरमध्ये 2च ॲप्लिकेशन्स आपल्याला दिलेत, 2च कन्सेप्ट दिलेत. कुठले ट्रीजच्या रिलेटेड दिले, ट्री टर्मिनॉलॉजी, बायनरी ट्रीज आणि ॲप्लिकेशन्स ऑफ ट्रीज. एवढंच काय दिलं आपल्याला. अवघड काय ह्याच्यामध्ये, अवघड नाही आपल्याला. अवघड फक्त एकच चॅप्टर आहे, तो म्हणजे 5वा चॅप्टर. का, कारण त्याच्यामध्ये लिनियर डेटा स्ट्रक्चर आहे. कुठला लिनियर डेटा स्ट्रक्चर आहे, लिनियर डेटा स्ट्रक्चर. बाकीचे सगळे चॅप्टर सोपे आहेत, ट्रीज पण सोपं आहे. ठीक आहे, आणि ते पण आपण करून घेऊ. ठीक आहे, हा जो लेक्चर आहे हा खूप इम्पॉर्टंट लेक्चर आहे अकॉर्डिंग टू द AIML पॉईंट ऑफ व्ह्यू. तुमच्या DMSचे क्लासेस पण रेग्युलर होत आहेत स्टुडंट्स आपल्या मेगा ऑनलाईन क्लासेसमध्ये. DMS सब्जेक्ट जो आहे तो कॉम्प्युटर ब्रांचच्या मुलांसाठी आणि तो AIML ब्रांचच्या मुलांसाठी पण सेमच सब्जेक्ट आहे, फरक काही नाही. तर तुम्ही जॉईन होऊ शकता. आपली फीज नॉमिनल आहे. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली, तिथे जॉईन व्हायचं आहे. कॉम्प्युटर, AIML, AIDS, IT, IF जेवढे पण ब्रांचेस आहेत, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगची ब्रांच जी आहे ती, आणि त्यानंतर हार्डवेअर, CW,
आणि CM कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी ही पण ब्रांच आपण कव्हर करतो त्यामध्ये. का? कारण सगळ्यांचे सब्जेक्ट सेमच आहे, अवघड नाही आहे. ठीक आहे, आपल्याला हे समजून घ्यायचं. ट्रीज टर्मिनॉलॉजी, बायनरी ट्रीज. ठीक आहे, इम्प्लिमेंटेशन ट्रीज, ट्रॅव्हल्जर्स, बायनरी सर्च ट्रीज. सोपे कन्सेप्ट आहे हो, एवढे सुंदर कन्सेप्ट आहे ना. आपण जेव्हा समजून घेऊ ना की नाही आपण समजून घेऊ हां, आणि सर एवढे सुंदर कन्सेप्ट आहे. लाईक स्पॅनिंग ट्री, BST, त्याच्यानंतर ट्री ट्रॅव्हल्जर, इन ऑर्डर, प्री ऑर्डर, पोस्ट ऑर्डर कन्सेप्ट. हे जे न्यूमेरिकल्स आहेत ना पायथनच्या रिलेटेड, नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चरच्या रिलेटेड, ते पण मी तुमच्याकडून करून घेणार आहे स्टुडंट्स. ह्याचा आत्तापर्यंत एक पण पेपर आलेला नाही आहे, पण तरी पण आपण हाचा पेपर जो आहे एकदम चांगल्या पद्धतीने इथं लिहिणार आहोत. ठीक आहे, एवढी गोष्ट आपल्याला समजून घ्यायची आहे स्टुडंट्स. अवघड आहे का? नाही. मी तुला काय सांगतो स्टुडंट्स, एक लक्षात घ्या, AIMLची ब्रांच आहे सर, आणि आम्हाला चांगलं शिकवत नाही काय नाही. AI ची ब्रांच आहे सर, त्याच्यानंतर DS ची ब्रांच आहे सर. ह्या ब्रांचेसला जास्त स्कोप आहे, 100% स्कोप आहे. 2040 पर्यंत स्कोप आहे. कोणच तुम्हाला मार्केटमधून बाहेर काढणार नाही आहे. बट डिप्लोमाला तुमचं फाउंडेशन इथं बिल्ड होत नाही, सब्जेक्ट नवीन आलेत पण टीचर अपडेटेड नाही आहेत. ठीक आहे, असाही प्रॉब्लेम होतात कधी कधी, कारण टीचर कॉलेजमध्ये चांगले शिकवत नाही. ठीक आहे, आणि मुलांचा हाच प्रॉब्लेम असतो की कॉलेजमध्ये शिकवत नाही, म्हणून ते बाकीच्या गोष्टींमध्ये बघतात की कसं होतंय काय होतंय. ठीक आहे, तो मेन प्रॉब्लेम आहे. आता आपल्याला काय फोकस करायचं आहे की AIML, AI आणि डेटा सायन्सची जी ब्रांच आहे ती ब्रांचसाठी हा सब्जेक्ट आपण पूर्णपणे यूट्यूबवरती कव्हर करणार आहोत. ह्याचे नोट्स तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या डिस्क्रिप्शन व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला भेटून जाईल सगळं. ठीक आहे, फीज नॉमिनल आहे ह्या सब्जेक्टची पण, नोट्सची, क्वेश्चन बँकची आणि एक्सपेक्टेड पेपरची. ठीक आहे, अवघड अजिबात नाही आहे. एक कन्सेप्ट आपण कव्हर करणार आहोत. डिक्शनरी असू दे, सेट्स असू दे, सेट नंतर लिस्ट असू दे, सोपे कन्सेप्ट आहे. पहिला चॅप्टर तर खूप सुंदर आहे, फीचर्स ऑफ पायथन आहे, बिल्डिंग ब्लॉक्स, फ्लो, कंट्रोल फ्लो, इफ एल्स, फॉर लूप, वाईल लूप, डू वाईल लूप, नेस्टेड फॉर लूप, ब्रेक एल्स, कंटिन्यू स्टेटमेंट वगैरे. आणि आपण ह्याच्यामध्ये VS कोडचा वापर करणार आहोत. VS कोड एक असं सॉफ्टवेअर आहे, म्हणजे इथं तुम्हाला दिसत असेल. ठीक आहे, VS कोड आपण यूज करणार आहोत. का VS कोड यूज करणार आहोत कोडिंगसाठी? कारण पायथनची जी कोडिंग होती आता प्रत्येक कंपनीमध्ये VS कोड ह्या सॉफ्टवेअरनी होती, कारण हा एक स्टुडिओ आहे. आता जसं तुम्ही फोटोग्राफरच्या स्टुडिओमध्ये जाता, ठीक आहे, तसा हा व्हर्च्युअल स्टुडिओ आहे कोडिंगसाठी. तर आपण VS कोडचाच वापर करणार आहोत. VS कोडचे फंक्शनॅलिटीज खूप आहेत, म्हणून तुम्हाला मी VS कोडचं इन्स्टॉलेशन विथ पायथन, म्हणजे आपल्याला MinGW डाउनलोड करायचं आहे का, सॉरी ते सीसाठी होतं सर. आपल्याला पायथनचं काय डाउनलोड करायचं आहे, पॉवरशेल डाउनलोड करायची आहे, ती प्रोसेस कशी आहे, पायथनला कसं इन्स्टॉल करायचं लॅपटॉपमध्ये किंवा PCमध्ये, त्याच्यानंतर त्याला VS कोडसोबत कसं कनेक्ट करायचं, म्हणजे मी माझं कोड एक्झिक्यूट करू शकतो. ही प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला येणार आहे. सो तुम्हाला काय टेन्शन घ्यायचं नाही आहे स्टुडंट्स. फक्त डिप्लोमा टेक अकॅडमी आणि मोहाडे सरांवरती विश्वास ठेवायचा आहे, आणि डेफिनेटली तुम्हाला 70 पैकी 70 जे मार्क्स आहेत DSP मध्ये, म्हणजे डेटा स्ट्रक्चर युजिंग पायथनमध्ये, ते इथं भेटणार आहेत स्टुडंट्स. ठीक आहे, डेटा स्ट्रक्चर युजिंग सीचे पण क्लासेस घेतो आपण. ठीक आहे, तुमचे जेवढे पण कॉम्प्युटर प्रोग्रामिंगचे जे स्टुडंट्स आहेत, कॉम्प्युटर ब्रांचचे जेवढे पण स्टुडंट्स आहेत तुमचे, त्या मुलांना सांगा की सर क्लासेस घेतात कॉम्प्युटरचे. ओके, AIML आपण कव्हर करतोय, त्याच्यानंतर CS बॅकग्राऊंड पण आपण कव्हर करतोय, CO बॅकग्राऊंड AI कव्हर करतोय, डेटा सायन्स कव्हर करतोय, AN पण कव्हर करतो, मशीन AIML म्हणजे AIMLची ब्रांच. ठीक आहे, आणि ह्यांचे सगळे सब्जेक्ट्स कुठले आपण कव्हर करतोय इथं लक्ष द्या. ठीक आहे, COचे जे आहेत आपले स्टुडंट्स, त्यांचे आपण घेतोय क्लासेस. फॉर DSU युजिंग C घेतोय, DMS घेतोय. ठीक आहे, DSU युजिंग C, DMS आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग युजिंग C++, हे सब्जेक्ट्स आपण इथं कव्हर करतोय. आणि AIMLचे स्टुडंट्सचे क्लासेस कुठले आहेत आपण घेतोय क्लासेस. आता AIMLचे आपण घेतोय DMS, जो आपण आपल्या कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे जे मुलं आहेत, कॉम्प्युटर ब्रांचचे COचे जे ब्रांचचे मुलं आहेत त्यांच्यासाठी पण DMS आहे, तुमच्यासाठी पण DMS आहे.
मग डेटा सायन्स असू दे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग असू दे, DMS आणि DSP मध्ये आपण सगळे लेक्चर्स आपण फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड करणार आहे यूट्यूबवरती. तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचे स्टुडंट्स, सगळ्यांना शेअर करायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की सगळ्यांना हेल्प करा. कशाने? सगळ्यांना तुम्ही शेअर केलं, व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये तुमच्या मित्रांना ॲड केलं, फायदा त्यांचाही होईल आणि तुमचाही होईल की तुम्ही एक मदत दुसऱ्याला करतायत तर तुम्हालाही पण रिटर्न भेटतं. ठीक आहे स्टुडंट्स, एवढं लक्षात घ्या. आणि मोहाडे सर म्हणजे मी आणि म्हणजे माझा नंबर आहे 8261884261. ह्या नंबरवरती तुम्ही कधीही मला मेसेज करू शकता. क्लासेस रिलेटेड इन्क्वायरी करायची असेल, काय डाऊट असेल DSP रिलेटेड, DMS रिलेटेड, AIMLची ब्रांचची मुलांचं मी सांगतोय की तुम्ही मला पर्सनली मेसेज करू शकता. इथे तिथं आता लक्ष घालायची गरज नाही. तुम्ही ऑलरेडी एक चांगली ब्रांच निवडली आहे डिप्लोमामध्ये आणि ती ब्रांचचा खूप फायदा तुम्हाला पुढे जाऊन होणार आहे. पण योग्य मार्गदर्शन नसलं म्हणून तुम्हाला प्रॉब्लेम होतो आणि तुम्हाला इथं कमी मार्क भेटतात आणि तुम्ही इंडस्ट्रीमधला आणि तुमच्या फील्डमधला इंटरेस्ट लूज करता आणि तुम्ही म्हणता की काहीच होऊ शकत नाही पुढे. असं नाही आहे. फील्ड आपण खूप चांगली चूज केली, एवढं लक्षात घ्या स्टुडंट्स. ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय डिप्लोमॅटिक.